नमस्कार, मी अक्षय तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। वैद्यकीय शिक्षण मिळावं म्हणून महाविद्यालयाच्या संख्या सरकारने वाढवल्या आहेत, त्यात सीट संख्या पण सरकारने वाढवल्या आहेत। केंद्रीय आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव यांचे प्रतिपादन। तर माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना नागपूर न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांकडून अटक। ताब्यात घेतल्यानंतर तब्येत बिघडल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल। आता बघूया सविस्तर बातम्या। शेतकऱ्यांसाठी कृषी योजना त्यांनी आणली आहे। 1,70,00,000 शेतकऱ्यांना उत्पन्न वाढवण्यासाठी मदत मिळणार आहे। आपल्या देशातील नागरिकांना मागणीप्रमाणे डाळी आयात कराव्या लागतात, त्यामुळे डाळीचं उत्पन्न वाढवण्यासाठी बिया शेतकऱ्यांना पुरवून आत्मनिर्भर बनवण्यासाठी या बजेटमध्ये विशेष तरतूद करण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव हे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आले असता त्यांनी दिली आहे। आपल्याला या ठिकाणी सांगत असताना या वर्षीचं जे बजेट आहे ते खऱ्या अर्थानं 4 इंजिनवर आधारित असं बजेट सादर करताना त्यांनी उल्लेख केला। ते 4 इंजिन म्हणजे कृषी, आरोग्य, MSME तसेच गुंतवणूक आणि निर्यात अशा याच्यावर त्यांनी केलेलं आहे। आणि या अर्थसंकल्पामध्ये विशेष करून कृषीवर बऱ्यापैकी आरोग्य आणि कृषी या विभागावर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या अर्थसंकल्पामध्ये तरतुदी करण्यात आलेली आहे। तर या बजेटच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर कृषीसाठी आणि जिल्ह्याचा विकास कार्यक्रम, कृषीचा जिल्हा विकास कार्यक्रम या कार्यक्रमाअंतर्गत त्यांनी धनधान्य कृषी योजना या बजेटमध्ये त्यांनी सादर केलेली आहे। या धनधान्य योजनेमध्ये आपल्या जिल्ह्यामधले, आपल्या देशामधले अनेक असे जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यामधलं सरासरी उत्पन्न कमी आहे। त्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना जे काही कर्ज मिळतं ते सुद्धा त्या ठिकाणी कमी मिळतं आणि म्हणून त्या जिल्ह्याचं उत्पन्न सुद्धा इतर जिल्ह्याप्रमाणे त्या ठिकाणी वाढलं पाहिजे आणि म्हणून ही योजना त्या ठिकाणी धनधान्य कृषी योजना आणली। याच्यामध्ये जिल्ह्यातल्या देशातल्या 100 जिल्ह्याचा समावेश याच्यामध्ये केला जाणार आहे आणि जवळपास या माध्यमातून 1,70,00,000 शेतकऱ्यांना त्याचा फायदा, त्या 100 जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांना त्याचा प्रत्यक्ष आपल्या उत्पन्न वाढीमध्ये फायदा होणार आहे आणि त्याला केंद्र सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून त्यांचं उत्पन्न वाढीसाठी मदत केली जाणार आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथील माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना सोमवारी नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतलंय। न्यायालयाच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। ताब्यात घेतल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचारानंतर अधिकृतरित्या अटक केली जाणार आहे। अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गुन्ह्यात वारंवार वॉरंट बजावूनही ते न्यायालयात हजर झाले नव्हते, त्यामुळे न्यायालयाने अटक करण्याचे आदेश दिले होते। न्यायालयाच्या आदेशानंतर नागपूर पोलिसांनी हर्षवर्धन जाधव यांच्यावरती अटकेची कारवाई केली। 2014 साली नागपूर विमानतळावरती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सरकारी स्वीय सहाय्यकाला शिवीगाळ करून मारहाण केल्याच्या प्रकरणी त्यांच्यावरती आरोप आहे। या घटनेनंतर सोनेगाव पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सरकारी कामात अडथळा आणल्यामुळे भारतीय दंड संहितेच्या कलम 353 अंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झालं होतं। या प्रकरणी हर्षवर्धन जाधव यांच्यावरती अनेक वेळा वॉरंट निघालं होतं, मात्र ते न्यायालयात हजर झाले नव्हते, त्यामुळे न्यायालयाने त्यांच्या विरोधात नॉन बेलेबल वॉरंट जारी केला। सोमवारी ते नागपूर न्यायालयात उपस्थित झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतला। त्यानंतर न्यायालयाने पोलिसांना अटक करण्याचे आदेश दिले आणि त्यांना नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये रवानगी करण्याचे निर्देश दिले। अटक केल्यानंतर हर्षवर्धन जाधव यांना वैद्यकीय तपासणीसाठी नागपूरच्या मेयो रुग्णालयात नेण्यात आलं। तपासणी दरम्यान त्यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली, त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना पुढील 24 तास वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्याचा निर्णय घेतलाय। उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांना अधिकृतरित्या अटक करण्यात येणार आहे। सध्या सोनेगाव पोलीस रुग्णालयात त्यांच्यावरती नजर ठेवून आहेत।
विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने 19वे विद्रोही साहित्य संमेलन 21, 22 आणि 23 फेब्रुवारी दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आले। संमेलनासाठी लागणारा निधी हा नागरिकांच्या सहकार्यातून उभारण्यात येतोय। त्यासाठी मुठभर धान्य आणि 1 रुपया विद्रोहीसाठी हा अनोखा उपक्रम राबवण्यात येतोय। शहरातील विविध भागामध्ये फिरून सर्वसामान्य नागरिकांकडून धान्य आणि पैसे गोळा केले जात आहेत। अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। शहरातील आमकास मैदानावरती 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान हे साहित्य संमेलन होणार आहे। संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक अशोक राणा यांची निवड झाली आहे, तर प्रख्यात हिंदी आंबेडकरवादी साहित्यिक कवल भारती यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होणार आहे। 3 दिवस चालणाऱ्या या संमेलनासाठी मोठा निधी लागणार आहे। मात्र हा निधी उभारण्यासाठी संयोजकांकडून अनोखा उपक्रम राबवण्यात आलाय। 1 मुठभर धान्य आणि 1 रुपया असा उपक्रम राबवण्यात येत आहे। सूर्यकांताताई गाडे यांच्या हस्ते उस्मानपुरा भागातून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली होती। त्यानंतर शहरातील विविध भागात हा उपक्रम राबवण्यात आला। सदर उपक्रमाबाबत राज्याध्यक्ष प्रतिमा परदेशी, मुख्य निमंत्रक प्राध्यापक भरत शिरसाट यांनी माहिती दिली आहे। 19वा विद्रोही मराठी साहित्य संमेलन संभाजीनगरमध्ये होत आहे आणि संभाजीनगरच्या वाड्या वस्त्यांमध्ये चौकांमध्ये 1 मूठ धान्य आणि 1 रुपया विद्रोहीसाठी ही मोहीम राबवली जाते। या मोहिमेतून या शहरामध्ये राहणारा कष्टकरी वर्ग आहे हा विद्रोहीशी जोडला जातोय। आपल्या घरातलं मुठभर धान्य आणि आपल्याजवळ असणारे 5-10 रुपये देऊन या संमेलनाला या नगरामधले लोक पाठिंबा देत आहेत। एकीकडे आपण चित्र पाहतो की साहित्य संमेलनं म्हणजे पॉलिटिकल इव्हेंट झालेले आहेत आणि ते इव्हेंट साजरे करण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जातात। वास्तविक सरकारचे पैसे जनतेसाठी खर्च झाले पाहिजेत, तसं न होता सरकारी पैसा हा साहित्यिकांची बडदास्त ठेवण्यासाठी केला जातोय, हे चित्र एकीकडे। परंतु 1999 सालापासून विद्रोहीनं या देशामध्ये या समाजात हे दाखवून दिलं आहे की साहित्य संमेलनं घेण्यासाठी महामूर पैशाची आवश्यकता नसते। जनतेतून लोकनिधी गोळा करून संमेलनं पार पाडता येतात आणि अशी 18 साहित्य संमेलनं विद्रोही सांस्कृतिक चळवळीनं पार पडून दाखवलेली आहेत। 1 मूठ धान्य आणि 1 रुपया विद्रोहीसाठी याच्यात कृतज्ञता भाव आहे। एकाच व्यक्तीकडून किंवा धनदांडग्याकडून पैसा गोळा घेणं ह्याच्यातून दाताश्रित संबंध, तो देणारा होतो, आपण काहीतरी करणारे होतो, असं न होता आम्ही सर्वजण 1-1 रुपया देऊन हे संमेलन आमचं आहे ही भावना त्याच्यात आहे। म्हणजे देणाऱ्याला अहंकार वाटत नाही आणि घेणाऱ्याला कमीपणा वाटत नाही, अशी ही मोहीम विद्रोहीची आपल्या शहरामध्ये त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणतोय। आपण पाहत असाल वस्तीतल्या महिला या मोहिमेमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आहेत। इथले दुकानदार असतील, इथले रहिवासी आहे, हे आम्हाला भरपूर पाठिंबा देत आहेत आणि आम्हाला खात्री आहे 19वं विद्रोही साहित्य संमेलन जे यशस्वीच होणार आहे ते या सर्व जनतेच्या सहकार्यामुळे आणि सहभागामुळे होणार आहे। धन्यवाद। विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं संभाजीनगर औरंगाबाद शहरामध्ये हे 19वे अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन होत आहे आणि या संमेलनाच्या निमित्तानं आम्ही वस्त्यांमध्ये, शाळा, कॉलेजेस, विद्यापीठामध्ये या प्रचार मोहिमेच्या निमित्तानं फिरत असताना आम्हाला वेगवेगळे अनुभव या निमित्तानं आलेले आहेत की अलीकडे या देशामध्ये फॅसिस्ट शक्ती काम करत असताना इथला जो पांढरपेशी नोकरदार वर्ग ज्याला आपण म्हणतो तो वर्ग अलीकडे अलिप्ततेचं धोरण स्वीकारतो आहे आणि तरीही हे संमेलन यशस्वी करण्यासाठी आम्ही इथल्या कष्टकरी जे मोलमजुरी करणारा जो वर्ग आहे आणि त्यांच्याशी आम्ही नाळ बांधून हे संमेलन यशस्वी करण्याचा प्रयत्न करतो आहे। इथला कामगार असेल, इथला जो कोणी भाजी विकणारा असेल, इथला जो कुठला कष्टकरी समूह आहे, हा समूह या संमेलनाच्या निमित्तानं आम्ही जे विद्रोही साहित्य संमेलनाची जी घोषणा आहे की 1 मूठ धान्य आणि 1 रुपया विद्रोहीसाठी या मोहिमेअंतर्गत आम्ही वस्त्यांमध्ये प्रचार फेऱ्या करून आम्ही हा जो वर्ग आहे, इथला जो समाज आहे, तो आम्ही याच्याशी जोडण्याचा प्रयत्न करतो आहे। किती ठिकाणी शहरामध्ये आतापर्यंत किती ठिकाणी आहे आणि कसा प्रतिसाद मिळतो? शहरातल्या बऱ्याचशा वस्त्या आम्ही कव्हर केलेल्या आहेत। जवळपास शाळा, कॉलेजेस, महाविद्यालय, जे वेगवेगळे समूह आहेत, विद्यापीठ आहे, सगळ्यात जवळपास वर्गामध्ये आमचा हा जो प्रचार आहे तो तिथपर्यंत गेलेला आहे।
दररोज सायंकाळी शहरातील विविध भागात फिरून आणि नागरिकांना साहित्य संमेलनाचं निमंत्रण देत धान्य आणि पैसे गोळा केलं जात आहे। सर्वसामान्य कष्टकरी, कामगार, दुकानदार, रोजंदारी करणारे अशा घटकांकडून हा निधी गोळा केला जात आहे। विशेष म्हणजे एकीकडे लाखोंचा पगार असणारे कर्मचारी पैसे देताना हात आखडता घेत असताना दुसऱ्या बाजूला कष्टकरी आपल्या दररोजच्या कष्टाची कमाई देण्यास मागेपुढे पाहत नाहीयेत असं दिसून आलंय। सदर उपक्रमाबाबत मुख्य निमंत्रक ॲडव्होकेट वैशाली डोळस, स्वागताध्यक्ष सतीश चकोर यांनी अधिक माहिती दिली आहे। आमच्या एक मुठभर धान्य आणि 1 रुपया ही जी मोहीम आहे 19व्या अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाची, ही मोहीम अत्यंत यशस्वीपणे छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये चालू आहे। गेली बरेच दिवस कोणाजीनगर, मुकुंदवाडी, त्याचबरोबर जय भवानी नगर, सिद्धार्थनगर, पीर बाजारचा एरिया अशा वेगवेगळ्या भागामध्ये आज आम्ही क्रांती चौक पोलीस स्टेशनच्या समोर हा जो आमचा एरिया आहे त्या ठिकाणी आलेलो आहोत। तर लोक भरभरून प्रतिसाद देत आहेत। अगदी काही बायकांना इतकी खंत वाटते आम्हाला सांगताना, मी हे आवर्जून सांगितलं पाहिजे की ताई राशन नाही आहे व घरात आलेलं उद्या देतो, म्हणजे इतक्या कळकळीनं त्यांना आम्हाला द्यायचं आहे। ही एकीकडे सामान्य लोकांची, वाड्यावस्तीतल्या लोकांची प्रतिक्रिया आहे आणि त्यांना आम्हाला सहकार्य करण्याची त्यांची भूमिका आहे। दुसरीकडे आम्ही आमच्या विद्यापीठामध्ये गेलो, अनेक ऑफिसर्समध्ये गेलो, तर तिथे ज्या लोकांना या भारतीय संविधानाचा फायदा घेऊन, मी या सर्वांना भारतीय संविधानाचे लाभार्थी म्हणेन की त्या भारतीय संविधानामुळे नोकऱ्या, रिझर्वेशन, चांगली पदं, चांगले वेतन आयोग सगळं मिळालेलं आहे। त्या लोकांच्या प्रतिक्रिया आम्हाला पैसे देताना अशा होत्या की नाही, आम्ही नाही मदत करू शकत तुम्हाला, आणि आम्ही आम्ही मग सांगून आलो त्यांना, मदत नका करू पण किमान कार्यक्रमाला या, असं निमंत्रण आम्ही त्या सगळ्यांना देऊन आलो। पण या निमित्ताने एक गोष्ट स्पष्टपणे जाणवली ती की ज्यांची पोटं भरलेली आहेत त्यांना आता चळवळीशी फारसं काही देणं घेणं नाही की काय, असा प्रश्न त्या निमित्ताने आमच्यासमोर उभा झाला। आणि जी आमची सामान्य लोक आहेत, जी वस्त्यांमध्ये राहत आहेत, जो मध्यमवर्ग आहे, त्या लोकांना मात्र चळवळीविषयी प्रचंड प्रेम, देण्याची इच्छा, म्हणजे ज्यांच्याकडे घरात नसताना सुद्धा त्यांनी आम्हाला अगदी चांगला प्रतिसाद दिलेला आहे, असा हा आमचा अनुभव आहे। 21, 22, 23 फेब्रुवारीला आमच्याच मैदानावरती जे विद्रोही मराठी साहित्य संमेलन होत आहे त्याचं टेंटचं कामकाज चालू झालेलं आहे आणि लोकांचा सहभाग वाढावा यासाठी मुठभर धान्य आणि 1 रुपया विद्रोहीसाठी ही मोहीम शहरातील वस्त्यांमध्ये आणि कॉलनीजमध्ये मागच्या 8 ते 10 दिवसापासून चालू आहे। त्याला उदंड असा प्रतिसाद भेटतोय, लोकांचा सहभाग वाढतोय। जसं वारीला जाताना जो वारकरी असतो तो कधीही कोणाचं अनुदान, शासकीय अनुदान न घेता स्वतःच जातो, आणि त्याच पद्धतीने चैत्यभूमीला सुद्धा जे बाबासाहेबांचे अनुयायी आहेत आंबेडकरवादी, ते सुद्धा कधीही कोणी शासकीय अनुदान न घेता ज्या पद्धतीनं आपलं एक काम म्हणून तिथे जातात आणि सहभाग नोंदवतात, अगदी त्याच पद्धतीने लोकांचा सहभाग वाढावा यासाठी ही मोहीम चालू आहे आणि उदंड असा प्रतिसाद आम्हाला प्रत्येक ठिकाणी मिळतो। एकीकडे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी शासन कोट्यावधीचा निधी देतं, त्यानंतरही या साहित्य संमेलनाला नागरिकांचा प्रतिसाद मिळत नाही, तर दुसऱ्या बाजूला विद्रोही साहित्य संमेलनासाठी नागरिकांकडून 1 रुपया आणि मुठभर धान्य घेऊन हे संमेलन सर्वसामान्यांच्या अभिव्यक्तीचं माध्यम असल्याचं दाखवून दिलं जात आहे। खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी येथे शासनाने संपादित केलेल्या जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी उपसरपंच सोमीनाथ ठेंगडे यांनी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केलंय। त्यांच्या मागण्यांबाबत त्यांनी एडीएनच्या माध्यमातून माहिती दिली आहे। पळसवाडी गावामध्ये साधारणतः 1971-72 मध्ये शासनाने जमीन संपादित करून गरीब लोकांना घरकुल वाटप केले होते। घरकुल वाटप केल्यानंतर ते लोक तिथं आजपर्यंत तिथं राहत आहेत, त्यांचे 8चं उतारा आहेत, रेग्युलर नियमितपणे ते कर भरताय ग्रामपंचायतचा, आणि मोठे मोठे रस्ते पण होते, पण त्याच रस्त्यांवरती आता अतिक्रमण करण्यात आलेलं आहे। लोकांना जाण्या येण्यासाठी रस्ता नाही आहे। त्यानंतर शाळेत जे जाणारे विद्यार्थी आहे छोटे छोटे, त्या विद्यार्थ्यांनासुद्धा मोठ्या फेऱ्या घेऊन शाळेमध्ये जावं लागतं आहे, आणि अनेक समस्या गोरगरीब लोकांना येत आहेत तिथे। तरी या समस्या सोडवण्यासाठी आमच्या गावचे जे सरपंच आहेत सोमीनाथ रामराव ठेंगडे व सरपंच दगडू भेंडे हे उपोषणासाठी बसलेले आहेत, आणि कित्येक वर्षापासून कोर्ट कचऱ्या, त्याचे निकाल, सरपंच हे कोर्टात तारखांना हजर राहून
या गोरगरीब जनतेसाठी काम करत आहेत. आणि आज गेल्या 2 दिवसापासून सरपंच इथे खुलताबाद तहसील समोर यासाठीच उपोषणासाठी बसलेले आहेत की या दलित लोकांना, या गरीब लोकांना न्याय मिळावा यासाठी सरपंच झटत आहे. तरी माझी शासनाला विनंती आहे किंवा तहसीलदार साहेबांना माझी विनंती आहे की लवकरात लवकर या पाहणी करून, या सगळ्या गोष्टींची पाहणी करून या दलित लोकांना न्याय द्यावा, आमच्या सरपंच साहेबांना न्याय द्यावा अशी मी मागणी करतो आणि त्यांनाही पाठिंबा देतो या बाबतीत. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी पूजा दातार. मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली. सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं. रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे. तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या. एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष. नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं. तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला. आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो. स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात. माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो, त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते. तसंच भाजीपाला जाधव मंडईतून आणते, त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो. त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. श्री कृष्णेश्वर मंदिर येथे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली महाशिवरात्री यात्रा महोत्सव निमित्त आढावा बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीत जिल्हाधिकारी स्वामी यांनी विविध विषयांवरती अधिकाऱ्यांना निर्देश दिलेत.
वेरूळ येथील 12वे ज्योतिर्लिंग श्री कृष्णेश्वर मंदिर येथे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली महाशिवरात्री यात्रा महोत्सव निमित्त कृष्णेश्वर मंदिर परिसरात आढावा बैठक आज मंगळवारी रोजी घेण्यात आली आहे। या बैठकीत विविध विभागाचे अधिकारी यांनी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही बैठक संपन्न झाली। वेरूळ येथील महाशिवरात्रीच्या निमित्ताने मंदिर परिसरात कुठलाही अनुचित प्रकार खपवून घेतला जाणार नाही। जे विभागाच्या वरती जबाबदारी आहे त्यांनी 100% कर्तव्य पार पाडण्याची गरज आहे। येणाऱ्या भाविकांना सोयी सुविधा देणं हे आपली जबाबदारी आहे। गेल्या 6 दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढलेला आहे। या बाबी लक्षात घेत आपली जबाबदारी पार पाडणं गरजेचं आहे। या बैठकीत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठकीत बोलताना निर्देश दिले। यावेळी पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय कुमार ठाकुरवाड, तहसीलदार देवस्थानाचे अध्यक्ष योगेश टोपरे, तहसीलदार स्वरूप कंकाळ, पोलीस निरीक्षक धनंजय फराटे, 12वे ज्योतिर्लिंग श्री कृष्णेश्वर मंदिर संस्थानाचे नवनिर्वाचित अध्यक्ष योगेश टोपरे, विश्वस्त संजय वैद्य, कुणाल दांडगे, दीपक अग्निहोत्री, राजेंद्र कोशिंके, उपसरपंच विजय राठोड, माजी सरपंच प्रकाश पाटील, रेखा सुरेश ठाकरे, मिलिंद बाळू शेवाळे, ग्रामसेवक चंद्रकांत इंगोले, पोलीस पाटील रमेश ढिवरे, ज्ञानेश्वर भालेराव यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थांची उपस्थिती होती। या बैठकीत विविध विभाग अधिकारी उपस्थित होते। पुरातत्व विभाग, श्री कृष्णेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट, महावितरण, अन्न व औषध प्रशासन, महसूल प्रशासन, पंचायत समिती, ग्रामपंचायत वेरूळ, सार्वजनिक बांधकाम विभाग या प्रमुख विभागांची उपस्थिती होती। वरून एक मोठा साहेब आपल्याला बघायला लागलाय, त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी प्रामाणिकपणे आणि कर्तव्यदक्ष काम करावं असं मी तुम्हाला सगळ्यांना आग्रह करतो। पोलीस बंदोबस्ताच्या संदर्भामध्ये एसपी साहेबांनी पूर्ण अगोदर ऑलरेडी तयारी केलेली आहे। आपल्या इतर डिपार्टमेंटचं सहकार्य त्यांना पाहिजे, त्यांचं सहकार्य इतर डिपार्टमेंटला पाहिजे त्या परिस्थितीमध्ये। तर इथले जे स्थानिक अधिकारी कर्मचारी आहेत त्यांचा एकमेकाशी परिचय करून घ्या। बऱ्याच वेळेस एकमेकाचे नंबर माहीत राहत नाहीत, चेहरे माहीत राहत नाहीत, कोण काम करणार आहे तर माहीत नाही। मला वाटतं कंटाळा तुम्ही इथले जे मेन तालुकास्तरीय अधिकारी आहेत ना, जेवढ्यांनी आढावा दिला त्यांचं एक तुम्ही ग्रुप तयार करा, व्हॉट्सअप ग्रुप तयार करा, त्याच्यामध्ये सगळे राहू द्या, मंदिर संस्थेचे लोक राहू द्या आणि सगळ्या डिपार्टमेंटचे तालुका हेड एसडीएमला राहू द्या, आम्हाला वाटलं तर घ्या त्याच्यामध्ये आणि मग कम्युनिकेशन करत राहा। आणि 2-4 दिवस जे आहेत त्या ग्रुपकडे बघा, नाहीतर यात्रा संपल्यावर 8 दिवसानंतर ग्रुप ओपन करून बघतो तर पाणी वाहून गेल्यानंतर पूल बांधल्यासारखं होईल। असं न करता त्या 3-4 दिवस त्याला तुम्ही पिन करून एक नंबरला घ्या आणि जे कोणी सूचना तहसीलदार सांगतील, एसडीएम साहेब सांगतील, एसडीपीओ साहेब आहेत, पीआय साहेब आहेत, काहीच कुठं आढळलं तर इथं हे पाहिजे तर त्याची दखल घ्या आणि तातडीने त्या सूचना द्या, जेणेकरून सगळ्यांच्या सहकार्याने यात्रा चांगली होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। आपल्या सर्वांना तशा शुभेच्छा देतो। जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, जय श्रीरामच्या जय घोषामध्ये अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्यात 17 फेब्रुवारी रोजी मराठीकालीन साहसी खेळांचं प्रात्यक्षिके दाखवण्यात आली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संभाजीनगरच्या वतीने सदरी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या मुख्य संयोजकतेखाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्यात 17 फेब्रुवारी रोजी मराठीकालीन साहसी खेळांचं प्रात्यक्षिक हा सोहळा पार पडला। तोफेच्या द्वारे गोळाबार उडवून आणि नारळ फोडून या मराठीकालीन साहसी खेळास सुरुवात करण्यात आली। नालासोपारा येथील वीर शिवबा नावाने प्रचलित मराठा सैनिकी आखाडा आणि शिवकालीन शस्त्राचं प्रशिक्षण संस्थेने ही प्रात्यक्षिके सादर केली। शिवकालीन मर्दानी खेळे असे या सादर केलेल्या प्रात्यक्षिकाचं नाव होतं। यामध्ये ढाल तलवार, लाठीकाठी, दांडपट्टा, विटा, खंजीर, कुऱ्हाड, बर्ची व भाला या साहसी खेळांचा समावेश होता। प्रात्यक्षिके दाखवणारी सर्व मुले आणि मुली 8 वर्षांवरील होती। एकूण 8 मुले व 9 मुली हा संघ असल्याची माहिती सुहास सातापे यांनी दिली। पारंपरिक आणि कोकणी संस्कृतीशी संबंधित ताशा, ढोल ताशा व टिमकी या वादकाच्या तालावरती या प्रात्यक्षिकांचा आनंद प्रेक्षकांनी घेतलाय। वंश हजारे, नेदांत पालशेतकर, शैकल्प पालशेतकर, यश पालशेतकर, तन्मय गायकर, विनीत टेमकर, सोहम गावडे, राज वाधे, सुहास सापोते, विजय गोठवणकर वाजंत्री, ईश्वरी रामाने, सिद्धी जाधव, प्राची जाधव, रितिका जाधव, भैरवी जाधव, त्रिशा गोरीवले, निष्का शाळती,
सचिता पालशेतकर व दीपश्री देसाई या मुलं आणि मुलींनी या साहसी खेळांचं प्रात्यक्षिक दाखवलं. अंगावरती शहारे आणणारी ही प्रात्यक्षिके या मुलांनी सादर केली. दांडपट्ट्याद्वारे पायाखालील लिंबू कापणं, दोन्ही बाजूने आगीचे गोळे लावून काठीही फिरवणं अशी जोखमी साहसी खेळांचं प्रात्यक्षिके यावेळी सादर करण्यात आली. संभाजीनगरातील शिवप्रेमींच्या डोळ्यांचं पारणं फेटणारा हा सोहळा ठरला. मोठ्या संख्येने संभाजीनगरातील शिवप्रेमी व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक या साहसी खेळ बघण्यासाठी आले होते. गुरुवर्य मधुसूदन पाटील उर्फ बाळू तात्या यांचे शिष्य संस्थापक प्रशिक्षक संकेत सातोपे यांची ही संस्था होती. मराठीकालीन आणि अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील साहसी खेळांचा हा ऐतिहासिक सोहळा बघण्यासाठी काही परदेशी पाहुणेही सुद्धा आले होते. यामध्ये ब्राझील येथील अँडरसन मोरास्की, अमेरिका येथील लुसी विटेकर, रायन सिम्पन्सन व इंग्लंड येथील जॅक कॉर्नवाल यांचा समावेश होता. यावेळी शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना सुद्धा प्रेक्षक म्हणून या मुलांची प्रात्यक्षिके बघताना साहसी खेळाचा मोह आवरला नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपशहर प्रमुख जयसिंग होलिये यांच्यासह अंबादास दानवे यांनी तलवारबाजी खेळली. अत्यंत मुरब्बी मावळ्याप्रमाणे दानवे यांनी तलवार चालवली. या प्रसंगी उपजिल्हा प्रमुख संतोष जेजूरकर, विजय वाघमारे, संतोष खेंडके, शहर प्रमुख बाळासाहेब थोरात, हरिभाऊ हिवाळे, शहर संघटक सचिन तायडे, उपशहर प्रमुख जयसिंग होलिये, राजेंद्र दानवे, प्रमोद ठेंगडे, संजय हरणे, नंदू लबडे, रणजित दाभाडे, युवासेना सहसचिव धर्मराज दानवे, महिला आघाडी जिल्हा संघटक आशा दातार, महानगर संघटक सुकन्या भोसले, विधानसभा संघटक रेणुका जोशी यावेळी उपस्थित होते. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्त आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्यामध्ये क्रांती चौक येथे पाळणा गीत गायन स्पर्धा संपन्न झाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संभाजीनगरच्या वतीने सदरील स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. छत्रपती शिवरायांच्या जीवनचरित्रावरती आधारित तसेच महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जीवनचरित्रावरती आधारित सुद्धा पारंपरिक पाळणे यावेळी विविध संघांनी सादर केले. पाळणा गीत गायन सादरीकरणाच्या वेळेस संपूर्ण क्रांती चौक परिसर शिवरायांच्या स्मरणाने दंग झाला होता. सर्व शिवप्रेमी छत्रपती शिवाजी महाराज यांचे पाळणे गीताद्वारे सादर केलेल्या चरित्राचं मंत्रमुग्ध झाले होते. सर्व संघांनी आपला पाळणा गीताच्या माध्यमातून शिवरायांचं रोमहर्षक जीवनचरित्रामधील कर्तृत्व, दातृत्व व नेतृत्व श्रोत्यांच्या नजरेसमोर आणलं. जवाहर कॉलनी येथील आदर्श महिला भजनी मंडळ, विष्णुनगर येथील रामेश्वर भजनी मंडळ, जय भवानी नगर संत तुकाराम महिला भजनी मंडळ, शिवाजीनगर येथील श्री साईबाबा भजनी मंडळ, उत्तम नगर येथील गजानन महाराज भजनी मंडळ, अरिहंत नगर येथील जानकी महिला भजनी मंडळ, जाधववाडी येथील जबरे हनुमान भजनी मंडळ, भानुदास नगर येथील भुलेश्वर महिला भजनी मंडळ, कैलाशनगर येथील विठाई भजनी मंडळ, शिवाजीनगर येथील स्वरसुमन भजनी मंडळ, शिवशंकर कॉलनी येथील शिवशक्ती भजनी मंडळ व पुंडलिक नगर येथील कपीश्वर भजनी मंडळ अशा एकूण 12 संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. तबला वादक म्हणून अशोक जैन तर हार्मोनियम वादक केशव मुळे यांनी सर्व पाळणा गीत स्पर्धा संघास उत्तम साथ दिली. आयोजकांच्या वतीने सर्व पाळणा गीत सादर केलेल्या संघांना उत्तम मानधन आणि विविध भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आलं. या स्पर्धेचं सूत्रसंचालन महानगर संघटक सुकन्या भोसले यांनी केला. या प्रसंगी शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक आशा दातार, महानगर संघटक सुकन्या भोसले, उपजिल्हा संघटक सुनंदा खरात, नलिनी बाहिती, विधानसभा संघटक रेणुका जोशी, उपशहर संघटक प्रतिभा राजपूत, छाया देवराज व नुसरत जहा उपस्थित होत्या. शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे या स्पर्धेचे मुख्य संयोजक होते. शंभूनगरला रमजानपूर्वी पाणी द्या, ड्रेनेज लाईन टाका यासह इतर मागण्यांसाठी भारतीय महिला फेडरेशन व भाकपतर्फे मनपा झोन कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करून निवेदन सादर करण्यात आलं. याबाबत ॲडव्होकेट अभय टाकसाळ यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली. मागण्या मंजूर न झाल्यास शंभूनगरपासून पदयात्रा सुरू केल्या जातील असा इशाराही देण्यात आलाय. गेल्या अनेक वर्षांपासून ज्याचं नाव शंभूनगर आहे, छत्रपती संभाजी महाराजांच्या नावानं या शहराचं नामांतर होण्यापूर्वी आमच्या या वस्तीचं नाव शंभूनगर आहे. शंभू महाराजांच्या नावानं ही वस्ती आहे. असं असतानाही यांना प्यायचं पाणी नाही, घंटागाडी रोज येत नाही, नाल्यामधून पाणी घ्यावं लागतं. नाल्यामधून एक लाईन गेली आणि त्या नाल्यामध्ये जाऊन पाणी भरावं लागतं. त्या ठिकाणी लोक कचरा टाकतात, दुर्गंधी येते.
आमची अशी मागणी आयुक्तांकडे 8 दिवसापूर्वी देखील आम्ही निदर्शनं केली आणि शंभूनगरच्या नाल्यामध्ये कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करा ही मागणी आम्ही केली। संभाजी महाराजांच्या नगरामध्ये लोक नाल्यामध्ये कचरा टाकतात, प्यायला पाणी नाहीये, ही मागणी करावी लागावी याच्यासारखं दुर्दैव नाही। आणि म्हणून आज या ठिकाणी जवाहरनगरच्या वार्ड ऑफिस समोर आम्ही निदर्शनं करून निवेदन देणार आहोत। आमची मागणी आहे की शंभूनगरमध्ये ज्या विहिरी आहेत त्या ताब्यात घेण्यात याव्या, शंभूनगरमध्ये जे नैसर्गिक जलस्रोत आहेत ते ताब्यात घेण्यात यावे आणि तातडीनं यांच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी। रमजान महिना येऊ लागलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती येऊ लागलेली आहे। शिवाजी महाराजांनी हिंदूंवर देखील प्रेम केलं आणि मुसलमानांवर देखील प्रेम केलं। शिवाजी महाराजांचे विश्वस्त मुस्लिम सरदार होते। अशा या शिवाजी महाराजांच्या जयंती आपण साजरी करणार आहोत। शंभूनगरला पाण्यात यायचं पाणी द्या, आयुक्त साहेब जरा पुण्य कमवा, या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। त्याचबरोबर आमच्या शहनाज बेगमच्या घरासमोर अनेक वर्षापासून ड्रेनेजची लाईन नाही आणि तिथला रस्ता मंजूर करून टाकला तुम्ही। वा, किती स्मार्ट काम आहे तुमचं, किती स्मार्ट काम आहे। ड्रेनेजची लाईनच झाली नाही आणि तुम्ही रस्ता करू लागलात तिथं। आमच्या शहनाज बेगमनं तो रस्ता अडवला आणि सांगितलं की अगोदर ड्रेनेज लाईन करा मग रस्ता करा। काय रस्ता मागणी नाही आयुक्त साहेब, हे आम्हाला सांगायची वेळ यावी, याच्यासारखं दुर्दैव नाही। नाल्यामध्ये लोक कचरा टाकतायत, त्यांच्यावर कारवाई करा हे सांगायची पाळी आमची तुमच्यावर यावी, याच्यासारखं दुर्दैव नाही। आणि म्हणून आज भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि भारतीय महिला फेडरेशन तर्फे आम्ही निदर्शनं करत आहोत। रमजान महिन्यापूर्वी जर पाणी मिळालं नाही, रमजान महिन्यापूर्वी शहनाज बेगम यांच्या घरासमोर ड्रेनेजची लाईन झाली नाही, रमजान महिन्यापूर्वी जर सार्वजनिक नळ आला नाही, रमजान महिन्यापूर्वी नाले सफाई झाली नाही, तर आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा आम्ही देत आहोत। छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे सदस्य आणि प्रसिद्ध उद्योगपती मधुकर अण्णा मुळे यांचं वृद्धापकाळात वयाच्या 88व्या वर्षी दीर्घ आजारपणाने आज निधन झालंय। त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्र आणि उद्योग क्षेत्रासह सर्वच क्षेत्रात शोककळा पसरली आहे। छत्रपती संभाजीनगर येथील शिक्षण क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी सरचिटणीस, छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे सदस्य आणि प्रसिद्ध उद्योगपती मधुकर अण्णा मुळे यांच्या वृद्धापकाळात वयाच्या 88व्या वर्षी दीर्घ आजारपणाने आज 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 3:30 वाजता त्यांचं निधन झालं। त्यांची अंतिम यात्रा राहतघर शिवनेरी बन्सीलाल नगर येथून निघून त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार आज रात्री दिनांक 18 फेब्रुवारी संध्याकाळी अयोध्यानगरी RTO ऑफिसच्या समोर करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे। ते उद्योजक पद्माकर अण्णा मुळे यांचे मोठे बंधू तर सचिन भैया मुळे, अजित मुळे यांचे वडील होते। त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्र आणि उद्योग क्षेत्रासह सर्वच क्षेत्रामध्ये शोककळा पसरली आहे। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या ठळक आणि घडामोडींवरती। वैद्यकीय शिक्षण मिळावं म्हणून महाविद्यालयाच्या संख्या सरकारनं वाढवल्या आहेत, त्यात सीट संख्या पण सरकारने वाढवल्यात, केंद्रीय आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव यांचे प्रतिपादन। तर माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना नागपूर न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांकडून अटक, ताब्यात घेतल्यानंतर तब्येत बिघडल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज।